आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सस्नेह निमंत्रण. दी बेलगाम अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संघ लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी समारंभासाठी सर्व सभासद, हितचिंतक आणि नागरिकांना सस्नेह निमंत्रण. आमच्या सहकारी संघाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाचे आयोजन लोकमान्य रंगमंदिर कोंडवाळ गल्ली येथे दिनांक 6 रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपणा सर्वांचे स्वागत करण्यासाठी स्वागतोत्सुक चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ दी बेलगाम अर्बन सौहार्द सहकारी संघ लिमिटेड. नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभेसाठी काँग्रेसकडून स्वतंत्र अभ्यास मोहीम सुरूच. आपली प्रसूती 22 जानेवारीला होण्यासाठी महिलांचे डॉक्टरांना साकडे. पिकाऊ शेत जमिनीचे भूसंपादन रोखण्याची मागणी. कानडीकरणाच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रशासनाला निवेदन. विजेचा धक्का बसल्याने वड्डेबैलचा युवक जागीच ठार. रोटरी अन्नोत्सवाला खवय्यांचा उदंड प्रतिसाद. सहकारातून समर्थ भारताची वाटचाल. कीर्तनाची जुगलबंदी ठरली वैशिष्ट्यपूर्ण. मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी 20 रोजी लाक्षणिक उपोषण. उचगाव साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडियातील घटक पक्षांशी जागा वाटपासाठी काँग्रेसच्या वाटाघाटी होत असल्या तरी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची वेळ आली तर त्यासाठी देखील तयारी केली जात आहे. लोकसभेच्या 541 जागांचा आढावा घेतला जात असून प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या निरीक्षकांकडून अहवाल सादर झाल्यानंतर काँग्रेस महत्त्वाच्या राज्यातील जागा वाटपावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते. मतदारसंघनिहाय मूल्यमापनाचा अहवाल येण्याआधी महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी जागा वाटपांची प्राथमिक चर्चा केली जाऊ शकते. मात्र लोकसभेच्या सर्व मतदारसंघांचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, ठाकरे गट यांच्याशी अंतिम बोलणी केली जातील. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पुढील 10-12 दिवसांमध्ये काँग्रेस आपली प्रसूती 22 जानेवारीला होण्यासाठी महिलांचे डॉक्टरांना साकडे. सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस शुभ मानून प्रत्येक जण काहीतरी चांगले करण्याचा विचार करू लागला आहे. सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे बिहारमधील गर्भवती महिलांना या दिवशी मुलाला जन्म द्यायचा आहे. यासाठी अनेक गरोदर महिलांनी सोमवार दिनांक 22 जानेवारीलाच प्रसूती करण्याची विनंती डॉक्टरांना केली आहे. बिहार गायनेकॉलॉजी सोसायटीच्या म्हणण्यानुसार बिहारमधील 100हून अधिक लोकांनी वेगवेगळ्या महिला डॉक्टरांशी संपर्क साधला आहे आणि प्रसूतीची तारीख
सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी निश्चित करण्याची मागणी केली आहे. विनंती केलेल्या सर्व गर्भवती महिला सोमवार दिनांक 22 जानेवारीलाच सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यासाठी तयार आहेत. पिकाऊ शेत जमिनीचे भूसंपादन रोखण्याची मागणी. बेळगाव तालुक्यातील अनेक गावांमधून शेत जमिनी संपादन करण्याचा सपाटा बुडाने सुरू केला आहे. हा प्रकार त्वरित रोखावा तसेच शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बुडाकडून भूसंपादन करण्यात येत आहे. बेळगावच्या तालुक्यातील शेत जमिनी या पिकाऊ असून त्यामधून उत्पन्न निघते. या संदर्भात काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांचे संपादन करू नये अशा सूचना न्यायालयाने केल्या आहेत. मात्र तरी देखील बुडाकडून अशा प्रकारचा प्रयोग सुरू आहे. याचा निषेध करून सदर प्रकार थांबवावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. कानडीकरणाच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रशासनाला निवेदन. सीमा भागातील मराठी बांधवांवर सातत्याने अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारने अनेक मार्गाने गळचेपी केली आहे. आता नव्याने कन्नड सक्ती करण्यासाठी व्यावसायिक वर्गावर वरवंटा फिरवला जात आहे. याचा निषेध मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आला आहे. त्यासाठी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. शहरातील व्यावसायिकांना वेठीस धरून त्यांना कन्नड फलक लावण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. हा प्रकार त्वरित रोखला जावा तसेच मराठी भाषिकांची गळचेपी थांबवावी अशी मागणी करण्यात आली. सीमा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशा वेळी आपला अधिकार सांगण्यासाठी कर्नाटक सरकार नवनवे प्रयोग करीत आहे. अशा प्रयोगांना वाव देऊन लोकशाहीच्या मार्गाचा लढा रोखण्याचे प्रयत्न होत आहेत. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी आमदार मनोहर किनेकर, माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील, नगरसेवक रवी विजेचा धक्का बसल्याने वड्डे बैलचा युवक जागीच ठार. हनुमाननगर बेळगाव येथे प्लंबिंग कामासाठी गेलेल्या खानापूर तालुक्यातील वड्डे बैल येथील एका प्लंबर कामगाराचा विद्युत शॉक लागून जागीच मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी दुपारी 3च्या सुमारास घडली आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव महेश परशुराम पाटील, राहणार वड्डेबैल, तालुका खानापूर असे आहे. या प्रकरणी बेळगाव येथील एपीएमसी पोलीस स्थानकात संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. मयत महेश याच्या पश्चात आई, वडील, 2 बहिणी व आजोबा असा परिवार आहे. त्याच्या आकस्मिक मृत्यू झाल्याने चापगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रोटरी अन्नोत्सवाला खवय्यांचा उदंड प्रतिसाद. रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे CPED कॉलेज मैदानावर सुरू असलेल्या अन्नोत्सवाला खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस ग्राहक वर्गाची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असून विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी लाभत आहे. अन्नोत्सवात विविध खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. त्याचबरोबर अम्युजमेंट पार्क व वेगवेगळ्या प्रकारच्या पादत्राणे, तयार कपड्यांच्या स्टॉल्स मांडण्यात आले असून अनेक जण भेट देत आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी अशा विविध प्रकारच्या पदार्थांचा एकत्र आस्वाद घेण्याचा योग रोटरी अन्नोत्सवामुळे आला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अन्नोत्सव उपक्रमातून मिळालेला निधी सामाजिक कार्यासाठी खर्च करण्यात येतो. यंदाचा उपक्रमही यशस्वी करण्यासाठी रोटरीचे सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्यासह मान्यवरांनी या महोत्सवाला भेट देऊन रोटरीचे कौतुक केले आहे. सहकारातून समर्थ भारताची वाटचाल. बेळगाव अर्बन सौहार्दचा सुवर्ण महोत्सव दिमागदार सोहळा सहकार क्षेत्र हा आता देशाचा आर्थिक कणा बनत चालला आहे. सहकाराला नीतिमूल्यांचे अधिष्ठान असायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराचे महत्त्व लक्षात घेऊन यासाठी स्वतंत्र मंत्रालय प्रथमच स्थापन केले. सहकारातून सामाजिक परिवर्तन सहज शक्य आहे आणि अनेक समस्यांवरही तो सोपा उपाय आहे असे प्रतिपादन सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीचे माननीय दीनानाथ ठाकूर यांनी केले. समादेवी गल्लीतील बेळगाव अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संघाचा सुवर्ण महोत्सव सोहळा शनिवारी लोकमान्य रंगमंदिरात दिमागदारपणे साजरा झाला. त्यावेळी प्रमुख वक्ता म्हणून श्री ठाकूर यांनी व्यासंगी विचार मांडले. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून पतसंस्थेचे अध्यक्ष अरुणराव बेडेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य अरविंदराव देशपांडे, सहकार भारतीचे कर्नाटक राज्य अध्यक्ष राजशेखर शिलवंत. कीर्तनाची जुगलबंदी ठरली वैशिष्ट्यपूर्ण. समादेवी गल्लीतील पंतवाडा कॉम्प्लेक्स मधील बेलगाम अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संघाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त रविवारी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य रंगमंदिरात अलिबाग मधील संतोष बुवा व श्रुती यांनी कीर्तन जुगलबंदीचा कार्यक्रम सादर केला. ही जुगलबंदी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सर्वप्रथम त्यांनी रामदास स्वामींचा सुपुत्र संसारी कुळाचे मंडण हा अभंग घेतला. या अभंगात सर्वंकष विचार मांडताना 2 व्यक्तिमत्वांचा विशेष परिचय करून दिला.
मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी 20 रोजी लाक्षणिक उपोषण. मराठा समाजाला आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय मराठा समाजाच्या सोमवारी जत्ती मठात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे शनिवार दिनांक 20 जानेवारी पासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला सीमावासी मराठा बांधवांचा पाठिंबा आहे. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत उपोषण करण्यात येणार असून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार आहे. उचगाव साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ. सीमा भागात होणारी छोटी छोटी साहित्य संमेलने म्हणजे या भागात भाषिक ऊर्जा निर्माण करणारी केंद्रे झाली आहेत, असे उद्गार सरकारी सरदार हायस्कूलचे शिक्षक रणजित चौगुले यांनी काढले. रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी होणाऱ्या 22व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियान्याची मुहूर्तमेढ सोमवार दिनांक 8 रोजी श्री मळेकर्णी देवीच्या अमराईमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री BS होणगेकर होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी गायलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. NO चौगुले यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आणि याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Biggest festive offers by 180. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा आणि त्यांनी कोणत्या गडावर कोणती शौर्यगाथा केली आहे, कोणते पराक्रम केले आहेत, त्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्याकरिता सहलीचे आयोजन केले होते. मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना महाराजांचा इतिहास समजावा याकरिता सज्जनगड, रायगड, प्रतापगडची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांकरिता आयोजित केली होती. यावेळी भगवे वादळ युवक मंडळ बेळगाव कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना गड किल्ल्यांचा संपूर्ण इतिहास समजावून सांगितला. तसेच कोणता किल्ला कोणत्या शतकात बांधला गेला आहे, गडावर कोणकोणत्या ठिकाणी मंदिरे, तलाव, धान्य पेठारा, शस्त्रांची कोठरी याची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. सौंदत्ती यल्लमा श्री क्षेत्र विकासाचा मास्टर प्लॅन लवकरच. दरवर्षी लाखो लोक भेट देणाऱ्या सौंदत्ती यल्लमा रेणुका मंदिर आणि यल्लमा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचे परिवहन आणि मुजराई विभागाचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले. मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सोमवारी यल्लमा मंदिराला भेट दिली आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले, सौंदत्ती यल्लमा मंदिर हे उत्तर कर्नाटक
कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे आणि प्रत्येक वर्षी लाखो लोक येथे भेट देतात। देवी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो लोकांना सुरळीत दर्शन घेता यावे तसेच यात्रेदरम्यान पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। हल्याळ येथे छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुलाची लवकरच उभारणी। हल्याळ येथे देशातील पहिले मराठा समाजाचे छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल उभारण्यात येणार आहे। या गुरुकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या कार्यक्रमाला संपूर्ण देशातून 50,000पेक्षा जास्त मराठा समाजाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित राहणार आहेत। त्या संदर्भात पूर्वतयारीची बैठक बेंगलोर येथील गवीपुरम मठाचे मराठा समाजाचे गुरु मंजुनाथ स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली हल्याळ येथे मराठा समाज भवन येथे पार पडली आहे। या बैठकीला खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह संपूर्ण कर्नाटकातून आलेले मराठा समाजाचे 200 प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 11 फेब्रुवारी रोजी हल्याळ येथे होणार आहे। उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू। हुक्केरी शहरात उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली। हुक्केरी शहरातील चिकोडी रोडवरील रेणुकाचार्य कन्नड शाळेजवळ हा अपघात घडला। उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाली। हंजिया नट्टी गावातील 23 वर्षीय महारुद्र केंपन्ना संकेश्वरी या तरुणाचा या अपघातात मृत्यू झाला आहे। हा ऊस संकेश्वर हिरा साखर कारखान्याकडे पाठवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले। हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। काकती येथे वृद्धेचा 2.5 तोळ्यांचा हार लांबवला। पायदुखीवरचे औषध देण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या भामट्या महिलांनी 2.5 तोळ्यांचा सोन्याचा हार लांबवल्याची घटना काकतीमध्ये सोमवारी उघडकीस आली आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की काकतीतील लक्ष्मीनगर पहिला क्रॉस येथे लीला रामचंद्र शेटके वय 72 व त्यांची नणंद विमल शारबिद्रे राहतात। 2 दिवसांपूर्वी त्या घरासमोर बसलेल्या असताना काही महिला तिथे आल्या। विमल यांना पायदुखीचा त्रास आहे याची माहिती मिळताच त्या महिलांनी आपल्याकडे पायदुखीचे औषध असून त्याची किंमत 1000 रुपये असल्याचे सांगितले। यावेळी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडलेली दिसली। त्या ठिकाणी फोटोला 2.5 तोळ्यांचा हारही घातला होता। पूजा खूप छान मांडली आहे असे म्हणत दर्शनासाठी पुढे होऊन या फोटोवरील सोन्याचा हार त्यांनी काढून घेतला। उचगाव क्रॉस जवळ अपघातात दुचाकीस्वार ठार। ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीची टेम्पोला धडक बसून दुचाकीस्वार कॉलेज तरुण ठार झाला। सोमवारी सकाळी 10:30च्या सुमारास बेळगाव राकसकोप रोडवर उचगाव क्रॉस जवळ हा अपघात घडला। दयानंद यंकप्पा चव्हाण वय 22 राहणार बेळगुंदी असं मृताचं नाव आहे। दुचाकीवरून जाताना डोके टेम्पोच्या हौद्याला आदळल्याने त्याचा मृत्यू झाला। दयानंद हा मूळचा रामदुर्ग तालुक्यातील आहे। बेळगुंदीतील बहिणीकडे तो शिक्षणासाठी राहायला होता। बेळगावातील संगोळी रायण्णा कॉलेजमध्ये बीएससीच्या अंतिम वर्गात तो शिकत होता। सोमवारी सकाळी बस चुकल्याने तो दुचाकी घेऊन बेळगुंदीहून बेळगावकडे चालला होता। उचगाव क्रॉस जवळ समोरून जाणाऱ्या बसला ओव्हरटेक करून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता। अपघातानंतर त्याला तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। सीबीएसई शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे। सीबीएसई शाळांमध्ये 6वी ते 10वी पर्यंतच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रत्येक विषयात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत। आपत्ती व्यवस्थापन हा अनेक वर्षांपासून सीबीएसई अभ्यासक्रमाचा भाग असला तरी आपत्ती जोखीम कमी करण्याच्या नवनवीन संकल्पना आता त्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत। सीबीएसईने येत्या शैक्षणिक वर्षात बरेच महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून सीबीएसई शाळांमध्ये 6वी ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रत्येक विषयात आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकावा लागणार आहे। विद्यार्थ्यांना आपत्तींची संकल्पना, त्यांची कारणे आणि उपाय आदी बाबी शिकवण्यात येणार आहेत। एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हा अभ्यासक्रम वर्गवार आणि विषयनिहाय शिकवावा अशा सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत। उचगाव येथे सुशोभीकरण व पेव्हर्स कामाचा प्रारंभ। उचगाव वेशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुशोभीकरण व पेव्हर्स घालण्याच्या कामाचे उद्घाटन ग्रामपंचायतचे अध्यक्ष मथुरा तेरसे व उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे व सदस्य यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले। श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील डिव्हायडरमध्ये पेव्हर्स बसवून संपूर्ण चौक सुशोभीकरण करण्यासाठी उचगाव ग्रामपंचायतच्या वतीने 1,85,000चा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे। या कामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला। सुरुवातीला कामाचे पूजन ग्रामपंचायत सदस्य
सदस्या स्मिता खांडेकर, नागरत्न कोरडे, रूपा गोंधळी, भारती जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पंचायत सदस्य याद कांबळे, LD चौगुले, बंटी पावशे, गजानन नाईक यांच्या हस्ते पूजा करून श्रीफळ वाढवण्यात आले. गुरुवर्य साठे प्रबोधिनीतर्फे मराठी संवर्धन पंधरवड्याचे आयोजन. गुरुवर्य V. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मंगळवारी मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व साहित्यिक कृष्णात खोत यांना त्यांच्या रिंगाण या कथासंग्रहासाठी यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला व सर्वानुमते हा ठराव संमत करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांनी पाठवलेल्या परिपत्रकानुसार दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासंदर्भात बैठकीमध्ये नियोजन करण्यात आले. बैठकीला उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चिटणीस सुभाष ओवळकर, सुरेश गडकरी, अनंत जांगळे, विजय बोंगाळे, बीबी शिंदे, इंद्रजित मोरे, प्रसाद सावंत, गजानन सावंत उपस्थित होते. सुरेश गडकरी. चोरला घाटात अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा. चोरला घाटात गोव्यातून बेळगावकडे जाणारी कर्नाटकातील एक पिकअप व कार यांच्यामध्ये सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याने सुमारे 3 तास वाहतूक ठप्प झाली. यामुळे शेकडो वाहने दोन्ही बाजूने अडकून पडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वाहनाच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातावेळी वाहन रस्त्यावर आडवे झाल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद होती. अपघात घडल्यानंतर दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडली. शेवटी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ती वाहने बाजूला काढली. त्यामुळे सुमारे 3 तास वाहतूक खोळंबल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली. येत्या दिनांक 15 पासून मंदिर स्वच्छता सप्ताहाला सुरुवात. येत्या रविवार दिनांक 14 जानेवारीपासून सोमवार दिनांक 22 जानेवारीपर्यंत देशातील सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्र स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अनुषंगाने येथील पर्यावरण प्रेमी रामनाथ नाईक यांनी शहरात स्वच्छता सप्ताह उपक्रम हाती घेतला आहे. दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात सोमवार दिनांक 15 ते स्वच्छताचा श्री गणेशा करणार आहे. त्यानंतर मंगळवार दिनांक 16 रोजी चन्नम्मा चौकातील गणपती मंदिर, गुरुवार दिनांक 18 रोजी गोवा वेस्ट महावीर भवन समोरील दत्त मंदिर, शुक्रवार दिनांक 19 रोजी बसवान गल्ली बेळगाव येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिरात आणि शनिवार दिनांक 20 रोजी RTO चौकातील मारुती मंदिरात जाऊन स्वच्छतेचे काम हाती घेणार आहेत. सर्वांनी स्वच्छतेच्या कामात सहकार्य करावे असे आवाहन नाईक यांनी केले आहे. बालवीर विद्यानिकेतनचे स्नेहसंमेलन उत्साहात. बेळगोंदी येथील बालवीर विद्यानिकेतन स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, उपाध्यक्ष बालवीर सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष शंकर चौगुले, परशुराम हदगळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सुभाष हदगळ, भरमू पाटील, निंगप्पा जाधव, परशुराम हदगळ, परशुराम जंगूरचे, यल्लप्पा डेकोळकर, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका KD पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शापूरकर यावेळी उपस्थित होत्या. स्वामी समर्थ पादुका शुक्रवारी शहापुरात. स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमाचे आगमन शुक्रवार दिनांक 12 दुपारी 4 वाजता हट्टीहोळी गल्ली शहापूर इथे होणार आहे. त्यानंतर मिरवणूक महाप्रसाद होणार असून रात्री पालिकाचा मुक्काम असेल. शनिवार दिनांक 13 रोजी सकाळी 10 वाजता महाआरती व महाप्रसाद होईल. दुपारी 4 वाजता त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स महाद्वार रोड इथे आगमन, मिरवणूक व महाप्रसाद होईल. रविवार दिनांक 14 रोजी पहाटे पादुकांना अभिषेक, दुपारी आझाद सोसायटी हनुमाननगर इथे आरती व महाप्रसाद होईल. सायंकाळी प्रमोद बर्डे, गुडशेड रोड यांच्या निवासस्थानी आगमन. सोमवार दिनांक 15 रोजी सकाळी गोकाकला प्रस्थान. सायंकाळी विकास बर्डे, नक्षत्र कॉलनी, गणेशपूर यांच्या निवासस्थानी आगमन होणार आहे. नवहिंद महिला प्रबोधन संघातर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी. येळ्ळूरमधील नवहिंद क्रीडा केंद्राच्या नवहिंद महिला प्रबोधन संघातर्फे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. संघाच्या अध्यक्ष नम्रता पाटील अध्यक्षस्थानी होत्या. नम्रता पाटील व प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष माधुरी पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सचिव संध्या हुंद्रे यांनी प्रास्ताविक केले. सरिता पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या ओवी यांनी कविता सादर केल्या. माधुरी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष शारदा मोरकुटे यांनी आभार मानले. श्रीकांत पुजारी यांची कार्यगृहातून सुटका. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने 31 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले करसेवक श्रीकांत पुजारी यांना शनिवारी कार्यगृहातून सोडण्यात आले. न्यायालयाने त्यांना शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला होता.
येथील उपकारागृहातून ते बाहेर पडल्यानंतर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सुटका झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्री रामचंद्र की जय अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या अटकमुळे प्रदेश भाजपने राज्यभर आंदोलन सुरू केले होते. त्यांना सोडण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. कर्नाटक भारत गौरव दक्षिण यात्रेलाही आता सहाय्यधन. धर्मादाय खात्याकडून सुरू करण्यात आलेली कर्नाटक भारत गौरव काशी घ्या दर्शन योजना यशस्वी ठरल्याने आता सरकारने दक्षिण गौरव यात्रेलाही सहाय्यधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्नाटकातील भाविक यापुढे सरकारच्या आर्थिक मदतीवर दक्षिण भारतातील धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतील. कर्नाटक भारत गौरव दक्षिण यात्रा अंतर्गत कर्नाटकातील भाविकांना धर्मादाय खात्याच्या सहाय्यधनावर रामेश्वरम मधील श्री रामेश्वर देवालय आदी धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. काशी यात्रेप्रमाणेच या यात्रेलाही 5,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. भरतेश शिक्षण संस्थेतर्फे स्थापना दिवस साजरा. भरतेश एज्युकेशन ट्रस्टचा 15वा स्थापना दिन कार्यक्रम शुक्रवारी किल्ल्याजवळील संस्थेच्या अरिहंतगिरी कॅम्पसमध्ये साजरा झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट MV जिर्ली उपस्थित होते. निरसोशी मठाचे डॉक्टर निजलिंगेश्वर महास्वामी, सचिव विनोद दोड्डण्णावर, डॉक्टर सावित्री दोड्डण्णावर, अनुपमा शिरहट्टी, उपाध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे व्यासपीठावर होते. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जिनदत्त देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थापक कोमलअण्णा दोड्डण्णावर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. डॉक्टर दोड्डण्णावर यांनी स्वागत केले. दीप प्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. वंदना सबनीस यांचे निधन. तुर्केवाडी येथील रहिवासी वंदना अनिरुद्ध सबनीस वय 57 यांचे मंगळवार दिनांक 9 रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, सून, नातू असा परिवार आहे. चन्नम्मानगर बेळगावातील प्रकाश होम इंडस्ट्रीजचे सिनियर अकाउंटंट अनिरुद्ध सबनीस यांच्या त्या पत्नी होत्या. रक्षा विसर्जन शनिवारी दिनांक 13 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेला प्रारंभ. हॉकी इंडिया आणि हॉकी कर्नाटक संघटना बेंगलोर यांच्या मान्यतेने आणि संलग्न असलेल्या हॉकी बेळगाव संघटनेतर्फे आयोजित मुला-मुलींच्या भव्य आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज सोमवारी नेताजी सुभाषचंद्र बोस टिळकवाडी बेळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नियती फाउंडेशन संस्थापिका डॉक्टर सोनाली सरनोबत, माजी पुढा अध्यक्ष शंकरगौडा पाटील, नगरसेवक आनंद चव्हाण, फेसबुक फ्रेंड सर्कल संतोष दरेकर, माजी नगरसेवक निळकंठ मास्तमर्डी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर आरोग्य आणि स्वच्छता तसेच फिटनेससाठी खेळाडूंनी घ्यावयाचा आहार याविषयी माहिती दिली. आगामी काळात आपण पुन्हा भेट देऊन आरोग्याविषयी आणि खेळाडूंच्या संपूर्ण आहाराविषयी माहिती देणार असल्याचे डॉक्टर सरनोबत यांनी सांगितले. तसेच नियती फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सदर स्पर्धा टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर साखळी पद्धतीने खेळवली जाणार आहे. संगम बेलूर यांची कर्नाटक राज्य टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदी निवड. बेळगावच्या संगम बेलूर यांची कर्नाटक राज्य मुलींच्या टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदी तसेच व्यवस्थापकपदी निवड झाली आहे. मध्य प्रदेशमधील इंदोर येथील अभय प्रशाल स्टेडियममध्ये होणाऱ्या UTT 85व्या आंतरराज्य सब ज्युनियर आणि कॅडेट राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेणाऱ्या कर्नाटक राज्य 11, 13 व 15 वर्षांखालील मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी संगम बेलूर यांची निवड झाली आहे. सदर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा मध्य प्रदेश टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा दिनांक 16 ते 24 जानेवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या कर्नाटक राज्य मुलींच्या टेबल टेनिस संघात बेळगावच्या आयुषी गोडसे आणि तनिष्का काळभैरव यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीसाठी प्रशिक्षक संगम बेलूर, तनिष्का काळभैरव व आयुषी गोडसे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. रॉजर बिन्नी यांच्याकडून क्रिकेटपटूंचा गौरव. भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष व 1983 विश्वचषकाचे मानकरी व कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष, माजी कसोटीपटू रॉजर बिन्नी यांच्या हस्ते बेंगलोरमधील टायगर चषक स्पर्धेत भाग घेतलेल्या बेळगावच्या आनंद क्रिकेट अकॅडमीच्या क्रिकेटपटूंचा चषक देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी अथर्व करडी, ओजस गडकरी, श्लोक चडिचल, अद्वैत चव्हाण यांचा समावेश होता. या प्रसंगी जोसेफ हुवर, आनंद करडी, दर्शन गडकरी, विशाल चडिचल यावेळी उपस्थित होते.
राफेल नदालला पुन्हा दुखापतीतून सावरल्यानंतर 12 महिन्यानंतर पुनरागमन केलेला दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. केवळ एक स्पर्धा खेळल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियन ओपन मधून माघार घेतली आहे. नदाल म्हणाला की शुक्रवारी ब्रिस्बेन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिसऱ्या सेटमध्ये मला मेडिकल टाइम आउट घ्यावा लागला होता. त्यामुळे मला जॉर्डन थॉम्पसन कडून पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे मला शस्त्रक्रिया झालेल्या खुब्याची चिंता आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.